सर्वांना जय एकवीर. आता इथे आज मी घेतलेलं आहे मुगाची खिचडी भात बनवायला. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते. इथे मी कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर सर्व स्वच्छ करून आणि कांदा आणि टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून तेल टाकून, तेल पण मस्त आता गरम झाले, त्यात मी आता कांदा टाकून कांदा शिजवून घेता. त्यानंतर त्यात जिरा, राई, कढीपत्ता हे सर्व घालून शिजवून घ्यायचं आहे मस्त. आणि ही खिचडी ना खायला पण खूप छान लागते, असं वाटतं की खातच राहावं. आणि मुलांना पण खूप आवडते, कारण की जसं काही तिखट असं आहेच नाही, पण असं खायला एवढी छान लागते ना की मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडेल. घरात जे आपले आजी आजोबा असतील ना त्यांना पण खूप आवडेल का. नक्की ट्राय करा. माझ्या मुलांना तर खूप आवडते आणि फटकन होऊन जाते, खूप जास्त टाईम पण लागत नाही. हे बघा, तर आता आपण सर्व गोष्टी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मुगाची डाळ आणि चावल धुवून स्वच्छ 3-4 वेळेला धुवून घेतलेले आहेत, ते टाकून घेतो आहे आपण. तो मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या प्रमाणात तुम्ही पाणी घालत असाल त्याच्या थोडं जास्तच घालायचं आहे, कारण की आपल्याला एकदम सॉफ्ट भात बनवायचा आहे. त्या इथे बघू शकता मी केवढं पाणी घातलेलं आहे. तुम्ही विचार कराल की हा कुकरमधनं पडेल वगैरे, तर नाही. तर आपल्याला ह्याला बिना झाकण लावता अगोदर शिजवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी. तर मीठ टाकून घेते आणि हे पौष्टिक पण आहे. असं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. त्यानंतर मी यात घालते कोथिंबीर. मिक्स करून घ्यायचं. भात पण बऱ्यापैकी आता शिजलेला आहे. तर आपण आता झाकण लावून घेऊया. झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे भात आपला एकदम रेडी आहे. वाफ निघून झाल्यावर आपण झाकण खोलून मुलांना जेवायला देतोय. मस्त गरमागरम भात, एकदम सॉफ्ट, खाण्यासाठी पण खूप छान लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना आवडेल. त्यानंतर तुम्हाला मी बोललेले चष्मा आल्यावर तुम्हाला दाखवेन. तर मी हा अशी व्हाईट फ्रेम बनवली. हे बघा, आवडला का तुम्हाला माझा चष्मा? खूप छान वाटतोय चष्मा. रियांचा पण आला, तो आली घालून सर्वीकडे फिरतोय. तर कसं वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा.